सो हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तर आज पुन्हा एकदा नवीन रेसिपी मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे, ती म्हणजे मटन किमा समोसा। त्या दिवशी आपण जे बनवले ती चिकन किमा समोसा बनवले। ज्यांनी कोणी ती रेसिपी बघितल्या नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। तर आज आपण मटन किमा समोसा बघणार आहोत। तर चला माझ्यासोबत माझ्या किचन मध्ये। तर आता इथं आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी जिरं टाकणार आहे। जिरं पहिले टाकायचं आहे कारण तो व्यवस्थित फुलला पाहिजे। जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत, तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर इथे आता कांदा चांगला परतून झालेला आहे, त्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत 1 चमचा, आणि ती सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाल्यावर इथे मी ठेचून घेतलेला लसूण आहे, 10 ते 12 पाकळ्या आहेत, त्या मी टाकलेल्या आहेत, त्या ठेचल्यात आणि थोडंसं सुरीने चॉप केलंय, त्या देखील यात परतून घ्यायच्या आहेत। सो इथे आता लसूण चांगलं परतून झाल्यानंतर मी 1 किलो खिमा घेतलेला आहे, मटन खिमा, तो यात टाकणार आहे आणि हा देखील चांगला परतायचा आहे। पाणी बिलकुल वापरायचं नाहीये, खिम्यातनं जो पाणी बाहेर पडेल त्यातच तो शिजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकताय साइडनी खिम्याचं पाणी सुटायला लागलेलं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे, बिलकुल पाणी टाकायचं नाही। खिम्यातून जो पाणी बाहेर पडणार आहे त्यातच खिमा आपल्याला शिजवायचा आहे। खिमा चांगला परतून झाल्यावर हाय फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि झाकण देऊन 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे चांगलं। तर इथं आता 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता मी याच्यात पाणी टाकलेलं नाहीये, खिम्याचंच पाणी सुटलंय। हे अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, चांगलं असं परतून घ्यायचं आहे। पाणी सुकेपर्यंत परतायचं आहे, पाणी बिलकुल ठेवायचं नाही। तर आता तुम्ही बघू शकताय खिमा पूर्ण ड्राय झालेला आहे। तर आता ह्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि मीठ घातल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे, झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे। तर आता इथे 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलंय, परतून घ्यायचं अगदी व्यवस्थित। तर मी आता ह्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय चांगलं असं परतून घ्यायचं आहे। सर्व मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत, कोणत्याही प्रकारचा कच्चा वास राहता कामा नये। सो इथे टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला जे मसाले टाकलेत ते दाखवू नाही शकलो, त्यामुळे मी तुम्हाला तोंडीच सांगितलेले आहेत। परतून झाल्यावर पुन्हा झाकण देऊन मीडियम आचेवर 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। सो इथं आता 5 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण काढून देतो। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलंय। आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे, व्यवस्थित अशी चारी बाजूनी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकली पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे। खिमा आपला पूर्णपणे शिजलेला आहे, सो तुम्ही आता बघू शकता। आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी ह्याच्यामध्ये मटनचा जो फॅट असतो तो टाकलेला आहे, तो तुम्ही नंतर काढून घ्यायचा आहे, बिकॉज ह्याचा जो फ्लेवर असतो तो खूप वेगळा असतो। तो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तो ठेवू शकता, अदरवाइज काढू शकता। याचा फ्लेवर खूप वेगळा असतो, सो ते फक्त एक टेस्ट येण्यासाठी फक्त टाकायचं आहे। सो मी ते टाकलेलं होतं त्यात। आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद केला
पुन्हा वरनं कोथिंबीर फक्त टाकायची आहे, परताचं नाहीये बिलकुल, फक्त कोथिंबीर टाकून झाकण देऊन सोडून द्यायचं. मटन किमा समोसा बनवणार आहोत. अशीच पट्टी करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण जो बॅटर रेडी केलाय तो भरायचा आहे. यामध्ये मी खिमा भरत आहे. व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित तुम्ही बघू शकता. आणि याला मैदा आणि पाणी मिक्स केलेला एक पेस्ट आहे, ती पेस्ट याला लावून घ्यायची व्यवस्थित. सो आपला तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे. सो असेच सर्व तुम्ही बनवून घ्या. सो एका पॅन मध्ये आपण तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे किमा समोसे बनवून घेतलेत ते फ्राय करणार आहोत. व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. सो आता तुम्ही बघू शकता आपले खिमा समोसे फ्राय करून झालेले आहेत व्यवस्थित. अगदी त्यांना रंग सुद्धा छान आलेला आहे. आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेणार आहोत. मस्त असे खिमा समोसे तुम्ही बघू शकताय.